भारतामध्ये सोनं अचानक इतकं महाग का होत चाललंय? कालपर्यंत आपल्या आवाक्यात वाटणारी ही हक्काची गुंतवणूक एका रात्रीत फक्त एक स्वप्न का बनलीये? आज आपण एका अशा रहस्याचा पर्दाफाश करणार आहोत जे प्रत्येकाच्या खिशाशी जोडलेला आहे. हा फक्त बाजारातील वरखाली जाणारा आलेख नाहीये बरं का. हा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळला जाणारा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि मोठा आर्थिक खेळ आहे. या पडद्यामागे नेमकं चाललं तरी काय? चला थेट मुद्द्याला हात घालूया. आता तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की सोनं अचानक इतकं महाग का झालं? हे फक्त जागतिक बाजाराचे परिणाम आहेत की जीएसटीचा फास किंवा देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी सरकारने आखलेली एखादी खूप मोठी सुनियोजित रणनीती? या मोठ्या मोठ्या शब्दांचा आणि धोरणांचा थेट प्रवास तुमच्या आमच्या घरापर्यंत कसा पोचतो हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. कारण जेव्हा भारतात सोन्याचा विषय निघतो ना, तेव्हा तो विषय फक्त एका पिवळ्या चकचकीत धातूचा नसतो. भारतात सोनं ही केवळ एक गुंतवणूक नाहीये, ती आपली एक अतिशय जिव्हाळ्याची भावना आहे. घरातलं लग्नकार्य असू दे, आईवडिलांची जन्मभराची पुंजी असू दे, किंवा आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचं एक सुरक्षित भविष्य घडवण्याचं स्वप्न असू दे, या सगळ्या भावनांवर जेव्हा किमतींचा आणि वाढीव टॅक्सचा असा अचानक घाव बसतो ना, तेव्हा तो धक्का फक्त आर्थिक नसतो, तो थेट काळजाला भिडतो. पण हा असा अनपेक्षित धक्का नेमका कसा आणि का बसला याचं मूळ शोधायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. चला हे टॅक्सच्या बदलांचं चक्र जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. साल होतं 2024. सरकारने आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी 6% कमी केली. आणि मग काय, देशभरात सोन्याच्या मागणीचा अक्षरशः महापूर आला. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण आर्थिक वर्ष 2026 संपेपर्यंत भारताची सोन्याची आयात तब्बल 72 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली. हा आकडा एवढा प्रचंड होता की त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचा समतोलच बिघडायला सुरुवात झाली. आणि याच एका गोष्टीने एका अत्यंत कठोर आणि अनपेक्षित निर्णयाला जन्म दिला. आणि तो निर्णय म्हणजे थेट 15% आयात शुल्क. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, 15%. हा काही साधासुद्धा आकडा नाहीये. हा देशाच्या वेगाने धावणाऱ्या अर्थव्यवस्थेवर अचानक मारलेला एक अतिशय कडक ब्रेक आहे. एका झटक्यात 6%वरून थेट 15%वर झालेली ही वाढ पूर्ण मार्केटला हादरवून टाकणारी होती. पण आता तुम्ही विचाराल की सरकारला असा टोकाचा निर्णय घेण्याची वेळच का आली? एवढी कोणती भयंकर अडचण उभी होती? तर त्याचं झालं असं, या 15%च्या वाढीमागे एक अत्यंत गंभीर आर्थिक संकट लपलेलं आहे. या 15%मध्ये 10% बेसिक कस्टम ड्युटी आणि 5% इन्फ्रास्ट्रक्चर सेसचा समावेश आहे. झालं असं होतं की देशाचा परकीय चलनसाठा, ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो, तो अत्यंत वेगाने तळाला जात होता. आपण जे सोनं आंतरराष्ट्रीय बाजारातून विकत घेतो ते डॉलरमध्ये घ्यावं लागतं. त्यामुळे आपला रुपया कमकुवत होत होता आणि देशाची व्यापारी तूट भयानक वेगाने वाढत होती. थोडक्यात सांगायचं तर ही मोठी आर्थिक गळती थांबवण्यासाठीच हे करांचं मजबूत जाळं विणलं गेलं. ही परिस्थिती खरंच इतकी गंभीर बनली होती का? तर हो. विचार करा, थेट देशाच्या पंतप्रधानांना समोर येऊन आवाहन करावं लागलं की राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी टाळता येण्याजोगा परदेशी खर्च कमी करा. देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी सोन्यासारख्या गोष्टींच्या आयातीवर नियंत्रण मिळवणं हाच एक शेवटचा मार्ग उरला होता. देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ही ढाल नक्कीच आवश्यक होती. पण या मोठ्या ढालीची किंमत जमिनीवरील तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला नेमकी किती मोजावी लागतीये ते गणित बघितलंत ना, तर तुम्हीही चक्रावून जाल. हे गणित जरा लक्ष देऊ नये का? समजा सोन्याची मूळ किंमत 1 लाख रुपये आहे. आता त्यावर नव्याने वाढलेलं 15% आयात शुल्क, सोन्यावर लागणारा 3% जीएसटी आणि वरून दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर म्हणजे घडणावळीवर लागणारा 5% जीएसटी, हे सगळं चक्र एकत्र केलं की हा पूर्ण बोजा थेट तुमच्या आमच्या खिशातून जातो. हे सगळे टॅक्स अतिशय शांतपणे पण तितक्याच प्रभावीपणे खरेदीदाराच्या खिशातून हजारो रुपये अतिरिक्त काढून घेतात. आणि यातच सामान्य कुटुंबाचं बजेट पूर्णपणे कोलमडून पडतं. या सगळ्याचा बाजारात झालेला परिणाम अक्षरशः स्फोटक होता. कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या दरांनी एकाच दिवसात 6%चं अप्पर सर्किट गाठलं आणि 10 ग्राम सोन्याचा भाव थेट 1,62,000 रुपयांच्या पार गेला. विचार करा, एकाच दिवसात एवढी मोठी उडी. हा फक्त आकड्यांचा खेळ उरला नव्हता, तर देशातल्या सर्वात सुरक्षित गुंतवणुकीला लागलेली ही एक मोठी झळ होती. पण थांबा, या सरकारी धोरणाचा एक अत्यंत गडद आणि धोकादायक परिणामही अर्थव्यवस्थेत गुपचूप आकार घेत होता. तो काय माहितीये? तो परिणाम म्हणजे ग्रे मार्केट, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर चोरटा बाजार. इथे आपल्याला 2 वेगळी चित्र दिसतात.
एका बाजूला हा वाढीव टॅक्स अधिकृत आयात कमी करून देशाचं डॉलर वाचवतोय, हे अगदी 100% खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला ह्याच प्रचंड टॅक्समुळे एका धोकादायक समांतर अर्थव्यवस्थेचा जन्म होतोय. जेव्हा अधिकृत मार्गाने सोनं घेणं इतकं महाग होतं, तेव्हा टॅक्स वाचवण्यासाठी बेकायदेशीर तस्करी अचानक वाढू लागते. आणि ही वाढती तस्करी देशाच्या सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी आणखीन एक भयंकर डोकेदुखी ठरतीये. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न उभा राहतो. हे धोरण खरोखरच देशाच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करतंय की सामान्य माणसासाठी उपलब्ध असलेल्या एका हक्काच्या आणि सुरक्षित गुंतवणुकीला जाणीवपूर्वक दूर ढकलतंय? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोन्याच्या दुकानात पाऊल ठेवाल, तेव्हा केवळ त्या दागिन्यांची चकाकी पाहू नका, तर त्यामागे फिरणारं हे गुंतागुंतीचं अर्थचक्र नक्की आठवा. कारण शेवटी हा प्रश्न फक्त सोन्याचा नाहीये, हा तुमच्या आयुष्यभराच्या कष्टाचा पैसाचा आहे. विचार नक्की करा. मराठी कॉन्टेंटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.